नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत आपल्या इयत्ता 9वी मराठी माध्यम विज्ञान या विषयाच्या पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय. ठीक आहे. तर आपल्या प्रकरणाचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे. काय नाव आहे? गतीचे नियम. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता व्यवस्थितरित्या समजून घ्या. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वाध्यायामध्ये सगळ्यात सुरुवातीला इथे प्रश्न दिलेला आहे, खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभ जोडा आणि सारणी तयार करा पुन्हा. ठीक आहे. तर बघा, पहिल्या स्तंभामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे ऋणत्वरण. आता या ऋणत्वरण जो आहे, या ऋणत्वरणाचा आपल्याला स्तंभ 2 आणि स्तंभ 3शी काय करायचं आहे? जोडायचं आहे या ठिकाणी. तर ऋणत्वरण म्हणजेच त्या ठिकाणी काय होत असेल? वेग ऋण म्हटलेला आहे म्हणजे मायनसमध्ये जातो, वजा होतो, म्हणजेच त्या ठिकाणी कमी होतो. वस्तूचा वेग कमी होत असणार आहे. तर उदाहरणामध्ये किंवा स्तंभ 3मध्ये तुम्हाला उदाहरण टाईपमध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे त्या ठिकाणी? तर कुठलं येणार आहे? एक वाहन 10 मीटर पर सेकंद प्रति सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते. दुसरं घेऊ आपण पटपट. धन म्हणजे वाढत असणार आहे. तर निश्चितच स्तंभ 2मध्ये वस्तूचा वेग वाढतो आणि तिसऱ्यामध्ये सुरुवातीला एक कार सुरुवातीला विराम अवस्थेनंतर 50 किलोमीटर प्रति तास वेग 10 सेकंदात गाठते. 0 म्हणजे काहीच होणार नाही, म्हणजेच या ठिकाणी काय असेल? वस्तूचा वेग स्थिर असतो. आणि स्तंभ 3मध्ये राहिलेला भाग म्हणजेच कुठला भाग येणार त्या ठिकाणी? तर एक वाहन 25 मीटर प्रति सेकंदात गतिमान आहे. याचा अर्थ काय? एक वाहन 25 मीटर प्रति सेकंद म्हणजे प्रत्येक सेकंदाला त्या ठिकाणी तो किती अंतर कापतोय? 25 मीटर इतकं आहे, ज्यामध्ये वाढही नाही आणि कमीही नाही, घटही नाही होत. म्हणून हे तर काहीच नाही, म्हणून शून्य त्वरण आहे. कारण त्वरण म्हणजे काय तुम्ही शिकलेला आहात, बरोबर आहे. तर बदल, वेगातील बदल, त्याला तुम्ही त्वरण म्हटलं आणि त्याच्याशी टाईम असतील तुमचा. तर आता दुसऱ्या प्रश्नामध्ये जाऊ आपण. त्या ठिकाणी फरक स्पष्ट करा. तर इथं 2 तुम्हाला फरक सांगितलेले आहेत, अंतर आणि विस्थापन, आणि दुसरं एक समान गती आणि नैक समान गती. तर या दोन्हीचेही फरक मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी काय केलेले आहेत? टाकलेले आहेत. त्यामुळे ते तुम्ही बघायला विसरू नका. त्याची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा महत्त्वाचा बघू आता या ठिकाणी आपण. कोणता? तर आपल्याला काय करायचं? या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत आणि सारणी पूर्ण करायला सांगितलेली आहे. तर तीन म्हणायचे 3 तक्ते आहेत आणि प्रत्येकामध्ये 2 अशा पद्धतीने उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. ज्यामध्ये काय दिले बघा, U, A, T आणि V असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुम्हाला हे सगळं माहिती आहे. U म्हणजे काय? तर सुरुवातीचा वेग. A म्हणजे त्वरण. T म्हणजे तुमची वेळ किंवा काल म्हणतो आपण. आणि V म्हणजे काय सांगितलं? तुमचा अंतिम वेग. ठीक आहे. तर न्यूटनची गतिविषयक जे तुम्ही समीकरणं बघितली मगाशी मी सांगितलं, आपण प्रकरणामध्ये बघितले, तर त्यावर आधारित ही काय आहे? त्या ठिकाणी 3 समीकरणांवर आधारितच तुम्हाला ही गणितं त्या ठिकाणी दिलेली आहेत. तर सुरुवातीला बघा, U2, त्यानंतर A4, त्यानंतर T3 आहे. तर त्याचा व्ही काढायचा आहे तुम्हाला. सूत्रामध्ये आपण काय करायचं आहे? त्या ठिकाणी किमती घालायच्या आहेत. तर 2 बघा, 2 अधिक काय आहे? A किती? 4, त्यानंतर T3, बरोबर आहे. तर 4 त्रिकम 12 आणि इथे किती झाले तुमचे? +2 किती आले त्या ठिकाणी? +2 म्हणजे 14. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी व्ही जो आहे तो व्ही किती मिळालेला आहे बघा? त्या ठिकाणी किती असणार आहे? 14. आणि वेग आहे म्हणजेच त्या ठिकाणी काय आले? तर त्याची तुम्हाला युनिट सांगायचं ते काय असणार आहे? तर त्याचं मीटर पर सेकंड. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे बघा? या ठिकाणी यूची किंमत दिलेली नाही आहे, ती तुम्हाला काढायची आहे. तर सूत्रामध्ये जर आपण किमती घातल्या तर काय होईल? सूत्र आपलं तयार किंवा समीकरण काय तयार होते बघा? तर व्ही दिलेला आहे 20 आपण, त्यामुळे 20 बरोबर काय ना? यू दिलेला नाही आहे, तसाच लिहिला. त्यानंतर प्लस काय ना? त्या ठिकाणी A5 आहे आणि T दिला आहे आपल्याला 2, बरोबर आहे.
तर पहिला बॉडमासच्या नियमानुसार आपण गुणाकार करून घेतलेला आहे या ठिकाणी. तर 5 दुने 10. ओके, त्यामुळे समीकरण काय झालं आता 20 बरोबर 10u u प्लस 10 असं झालेलं आहे त्या ठिकाणी. तर हे जे अधिक 10 आहेत ते पलीकडे नेल्यानंतर वजा होतील आणि म्हणून u बरोबर आपल्याला काय मिळते 20 वजा 10 10. आपल्याला उत्तर ची किंमत काय मिळाली 10. ठीक आहे. आता यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. दुसऱ्या त्या ठिकाणी नियमानुसार s बरोबर ut प्लस हाफ AT स्क्वेअर बरोबर आहे असं त्या ठिकाणी म्हणतो आपण. तर इथं जर किमती घातल्या तर इथं आता तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये काय काढायचं ची किंमत काढायची आहे बरोबर आहे. तर एसच्या हिशोबानुसार जर किंमत काढायची म्हटली तर काय करावं लागेल, सूत्रामध्ये किमती घाला. सूत्रामध्ये जर किमती घालायची झालं तर u 5 आहे, t 3 आहे. 5 3चा गुणाकार येणार 15. त्यानंतर 1/2 गुणिले a आहे 12 आणि t आहे 3 बरोबर आहे. किंमत जर घातली तर त्या ठिकाणी काय करूया, या ठिकाणी 3चा वर्ग 9. त्यानंतर हे 1/2 यातल्या 2 जर आपण 12ला भाग घातला तर 6. त्यामुळे काय ना 6 गुणिले 9 यांचा गुणाकार येईल 54 आणि 54 अधिक 15 बरोबर आपल्याला ची किंमत त्या ठिकाणी किती मिळणार आहे बघा, त्या ठिकाणी 69. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने मला वाटते दुसरं गणित तुम्ही सोडवावं, कारण कसं सोडवायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. काही अवघड नाही आहे. सूत्रामध्ये किमती घाला आणि उदाहरण सोडा. तिसऱ्या तक्त्यामध्ये काय केलेलं आहे ची किंमत आपल्याला त्या ठिकाणी च्या सूत्रानुसार बघितलं तर v² बरोबर u² प्लस 2as असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये ची किंमत काढायची आहे. इथं सुद्धा आपण काय करू शकतो त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे, ज्या पद्धतीनं मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं होतं. काय दिलेलं आहे त्या ठिकाणी कसं सोडवणार. आता इथं जर घेतलात तर ची किंमत दिलेली आहे, काढायची कुणाची ची किंमत आपल्याला त्या ठिकाणी काय करायची आहे काढायची आहे. तर ची किंमत किती दिली आहे 8. तर 8 वर्ग बरोबर आहे 8 वर्ग बरोबर कुणाची किंमत दिली ची दिलेली आहे 4चा वर्ग अधिक त्यानंतर 2 ची किंमत 3 आणि s मात्र काढायचा आहे तो तसाच लिहिला. तर 8चा वर्ग 64 बरोबर आहे. त्यानंतर 4चा वर्ग 16 प्लस 2 6 आणि s इथं काय राहिलं 6s झालं. त्यानंतर आता हे जे 16 आहेत ते पलीकडं नेऊन त्या ठिकाणी 64मधून वजा केले तर काय समीकरण होईल 6s बरोबर 64 अधिक 16. ठीक आहे. तर 6s बरोबर माफ करा आपण 16 वजा करणार म्हटलेलं आहे मी, अधिक बोले पण वजा. ठीक आहे. तर 64मधून 16 गेल्यानंतर राहतात किती 48. आता त्यानंतर इथं हे 6 जे आहेत ते विरुद्ध क्रिया त्याची आपण करणार आहे. म्हणजे आता काय करायचं या ठिकाणी इथं गुणाकाराच्या क्रियेत आहे तर विरुद्ध क्रिया त्याची भागाकाराची. तर 48 भागिले 6 केल्यानंतर काय येणार आहे उत्तर त्या ठिकाणी 8. म्हणजे आपल्याला ची किंमत काय मिळालेली आहे 8 बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी युनिट काय दिलेलं त्याचं मीटर. या सूत्राचाच वापर करून जसं मी आत्ता सांगितले तसं दुसरं उदाहरणसुद्धा तुम्ही काय करायचं आहे तुम्ही सोडवायचं आहे. एखादं तुम्हालाही अभ्यासाला असावं म्हणून या ठिकाणी तुम्हाला सोडवायला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघायचा आहे. पुढचा प्रश्न तो म्हणजे कुठला, तर रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे अर्थपूर्ण वाक्य करायचं आपल्याला. तर पहिलं दिलेल्या वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे, तुम्ही व्याख्या पाठच केलेली आहे. सुरुवातीचं अंतर आणि शेवटचं सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू यांच्यातलं जे अंतर असेल पण कमीत कमी असेल. पहिल्याच पानावरती धड्याच्या तुम्हाला ते सांगितले काय आहे त्याला काय म्हणतो आपण विस्थापन. त्यानंतर दुसरं अवत्वरण म्हणजे ऋणत्वरण होय. तिसरं जेव्हा वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा टिंबटिंब प्रत्येक बिंदूपाशी बदलतो. काय बदलतो वेग बदलतो. त्यानंतर टक्कर होताना टिंबटिंब नेहमी अक्षय राहतो. काय राहतो अक्षय, तर टक्कर होतो म्हणजे काय होतं त्या ठिकाणी तर एकूण संवेग त्या ठिकाणी नेहमी तसाच राहणार आहे. आणि चौथं दिलेलं आहे अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या तर क्रिया आणि प्रतिक्रिया ॲक्शन अँड रिॲक्शन असं म्हटलं जातं बघा. तर कितवा नियम आहे हा न्यूटनचा तिसरा नियमावर आधारित आहे. ठीक आहे. प्रश्न 5वा शास्त्रीय कारणे लिहा.
पहिला, जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते. उत्तर, जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे खाली पडते तेव्हा त्या मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. दुसरं, हे बल वस्तूवर कार्यरत असणारे हे बल एक समान असते, त्यामुळे त्वरण देखील एक समान असते. दुसरा, क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत, म्हणजेच नाहीसे करत नाहीत. उत्तर, काय उत्तर येईल बघायचं. तर क्रिया आणि प्रतिक्रिया हे बल हे जे आहे हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित असल्यामुळे ही बले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवर प्रयुक्त नसतात, त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाही आणि म्हणूनच त्यांचे परिमाण समान व दिशा परस्पर विरुद्ध असतात, पण एकमेकांना नष्ट करू शकत नाहीत. समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते, कारण संवेग हा वस्तूचे वस्तुमान आणि वस्तूचा वेग यावर अवलंबून असतो. टेनिसच्या चेंडूपेक्षा क्रिकेटच्या चेंडूचे वस्तुमान जास्त असल्यामुळे दोन्ही चेंडूचा वेग समान असला तरी क्रिकेटचा चेंडूचा संवेग हा टेनिसच्या चेंडूपेक्षा निश्चितच जास्त असतो. त्यामुळे समान वेग असणाऱ्या दोन चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सहज शक्य होते, सोपे होते. चौथा प्रश्न, विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते. वस्तू अतिशय लहान व समान कालावधीत समान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला एकसमान गती असे म्हणतात. विराम अवस्थेतील वस्तूची चाल ही कोणत्याही कालावधीत समान अंतर म्हणजेच 0 अंतर कापत असते आणि म्हणूनच विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते.